So विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांना नमस्कार. दिनांक 2 जुलै मुलांची गप्पा तासिका क्रमांक 354. आजची तासिका चौथी. पहिली तासिका योग, दुसरी तासिका स्पोकन इंग्लिश, तिसरी तासिका माहिती तंत्रज्ञान आणि आजची चौथी तासिका इयत्ता 5वी 8वी आणि अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जे विद्यार्थी बसतात त्या विद्यार्थ्यांसाठी एक चाचणी, एक तासिका, ती म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. तर याच्यामध्ये आपल्याला आज घटक घ्यायचा आहे. गटात न बसणारे पद ओळखा. आता गटात न बसणारे म्हणजे आपण ओळखू शकतो त्याच्या नावातच सगळे की तो त्या गटामध्ये बसू शकत नाही. काय आहे, समजा पहिल्यांदा आता याच्यामध्ये कोणकोणते प्रकार असू शकतात. याच्यामध्ये चित्र असू शकतात, याच्यामध्ये शब्द असू शकतात, याच्यामध्ये अंक असू शकतात, काही असू शकतात. जसे की उदाहरण पहिल्यांदा मी घेतो या ठिकाणी, तुम्ही सुद्धा सोबत सोबत लिहा. प्रश्न पहिला, या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत आणि या 4 शब्दातला एक शब्द हा तुमच्याकडे गटामध्ये बसत नाही. असा कोणता शब्द आहे आणि तो का बसत नाही हे आपल्याला शोधून काढायचं. प्रश्न दुसरा अगोदर लिहून घेऊयात. 5 प्रश्न आपण लिहून घेऊयात आणि नंतर आपण चर्चा करूया. दुसरा प्रश्न, सर मी सांगू याचं उत्तर? नाही. तुम्हाला सूचना काय आहे सध्याला लिहून घ्या. प्रश्न तिसरा, त्यामध्ये इथं फक्त लिहायला जागा ठेवायला. आपण आता पर्यायामध्ये खाली बसणार आहे म्हणून तात्पुरती जागा ठेवते. कळत नाही कट करायला म्हणजे आपल्याला
एक मिनिट ब्लॉक करून टाकू. एक मिनिट ब्लॉक. आवाज येतोय माझा आता? हो सर क्लिअर आहे. ओके. हा. त्याला आपण ट्राय करूया. 1 नंबर 2 नंबर 3 आणि 4. 1 2 3 4. 1 2 3 4 असे हे काय असं ग्रेड धरून आपण कृती करूया. सगळ्यांचं लिखाण झालं असेल. लिहून झालं सगळ्यांचं? लिहिणं झालं का सगळ्यांचं? तन्मय आवाज येतोय माझा? हो सर. हा मग ते प्रश्न विचारतो ना मी, तुमचं लिहिणं झालंय का? व्हिडिओ चालू ठेवा तुमचे सगळ्यांचे, म्हणजे मला विचारायची गरज पडत नाही. काय अडचणीत असेल तर हरकत नाही एखाद्याचे, पण नसेल काही तर व्हिडिओ चालू ठेवा. कारण अगदी फर्स्ट स्टेप आपण घेतोय. इतके साधे आणि सोपे तुम्हाला प्रश्न नाही येणार. मला वाटतं आदरणीय विनोद देशमुख सर जॉईन झालेले. सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. चालू द्या. नमस्कार सर. सर आजची चौथी तासिका आहे. पहिल्या तासिकेमध्ये योग अभ्यास झाला. दुसरी तासिका स्पोकन इंग्लिशची कुद्रे सरांची झाली. त्यानंतर माझे राज्यस्तरावरचे संपले. त्यानंतर तिसरी तासिका IT माहिती तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये रीड टू मी या एका ऍपची ओळख आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते इन्स्टॉल सुद्धा केला आता. ते ऍपची ओळख झाली आणि 10 मिनिटाच्या गॅप नंतर पुन्हा आता ही आजची शेवटची तासिका, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी, शिष्यवृत्ती सराव, यामध्ये अगदी बेसिक जे आहे ते काही प्रकारामध्ये थोडक्यात ओळख. तर सगळ्यांचं लिखाण काम झालेलं असेल. यस श्रेया? सगळ्यांचं झालं का लिहून? शिवानी, वृंदावनी, सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? हो सर. आवाज येतोय ना? हो सर. ओके. कारण आपल्याला 40 मिनिटात तासिका असते, त्यामुळे थोडंसं रिप्लाय व्यवस्थित आणि पटकन देण्याचा प्रयत्न करायचा. मग सिद्धार्थ मला सांगशील काय आहे याच्यामध्ये? आपण घटक पाहतोय की गटात न बसणारं पद कोणतं, आणि गटात न बसणारं पद याचा अर्थ काय असतो की आपल्याला अनेक त्या ठिकाणी दिलेले असतात शब्द, त्यातला एक जण असा असतो की तो त्या गटात बसवू शकत नाही. बाकीचे तिघांचा संवर्ग एक असतो. तिन्ही सारख्या काहीतरी एका गुणानुसार ते एकत्र आलेले असतात. कुठलं तरी त्यांचं वैशिष्ट्य असतं, गुण वैशिष्ट्य असेल, मग कोणताही गुण असू शकतो. एक तर त्यांचा आकार असेल, एक तर त्याची चव असेल, एक तर त्याचा कुठला तरी एक गुणधर्म, त्यानुसार ते एकत्र येतात. पण एक जण असा असतो की तो त्यांच्यामध्ये मिसळत नाही. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुला काय वाटतं? हात. सिद्धार्थ? सर मला त्या प्रश्नाचं उत्तर हात वाटते. का वाटतंय? कारण की डोळे, नाक आणि कान हे आपल्या फक्त चेहऱ्यामध्ये आहे, हात आपल्या चेहऱ्यामध्ये नाहीये.
दुसरं एक उत्तर सांगू. हा डोळे आणि हात आणि कान दोन दोन हात असतात सर. हम्म आणि नाक एकच असते सर. नाक येऊ शकते सर याचं उत्तर. बर, आणखी काय कारण असू शकते? हा वृंदावनी, तुला काय वाटते? पर्याय खूप छान शोधत आहात बरं. डोळे नाक कान हे ज्ञानेंद्रिय आहेत. हात ज्ञानेंद्रिय नाही. अगदी बरोबर. जर म्हणजे पहा, कोणकोणते गुणधर्म लक्षात आले आपल्याला? डोळे 2, हात 2, कान 2, पण नाक आपल्याला एक जरी असलं बेटा तरी नाकाच्या नाकपुढे आपल्याला 2 आहे, म्हणून आपल्याला तो 2चा सहसंबंध इथं घेता येणार. ओके श्रेया, मग आपल्याला काय विचार करावा लागेल? पण डोळे काय आहे, नाक काय आहे, कान काय आहे? तर हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत ज्याला आपण डोनाची काका म्हणतो. डोनाची काका, डोळे, नाक, जीभ, कान आणि कातडी, ज्याला आपण त्वचा म्हणतो. हे जे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, या 5 ज्ञानेंद्रियापैकी 1, 2, 3 डोळे, नाक, कान दिले, म्हणजे हात हा घटक तिथं बसत नाही, म्हणून उत्तराचा पर्याय हात. हात हा 3, म्हणजे आपल्याला 3 या पर्यायाला व्यवस्थित गोल करायचं. जे आता 5वीला गेलेले विद्यार्थी आणि जे आता 6वीला गेलेले विद्यार्थी, दोघांचाही सराव एकत्रच होणार आहे, कारण त्यांच्या परीक्षा सध्या कधी होतील माहिती नाही, पण जे आता 5वीला आहेत त्यांच्यासाठी तर संधी आहे वर्षभर. चला दुसरा मध्ये तन्मय किंवा तन्वी, तुमच्यापैकी कोण सांगू शकतं? सर मी तन्वी सांगते. तन्वी सांगू शकते. हृदय, फुफ्फुस, डोके, आतडे. आता हृदय हे आपल्या आत असतं, शरीराच्या आत, ते आपल्याला दिसत नाही. फुफ्फुस हे पण आपल्या शरीराच्या आत असतं, तेही आपल्याला दिसत नाही. डोके हे आपल्या शरीराच्या बाहेर असतं, हे आपल्याला आरशात बघितल्यावर दिसतं. आतडं हे पण शरीराच्या आत असतं, ते आपल्याला दिसत नाही, त्यामुळे डोके. अगदी बरोबर आहे, आणि उत्तर अगदी व्यवस्थित, कारण हृदय, फुफ्फुस, आतडे हे आपले आंतरेंद्रिय आहे. म्हणजे पहा, जेव्हा आपण बुद्धिमत्तेचा अभ्यास करतो, शिष्यवृत्तीचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्या पाठ्यक्रमाचा अभ्यास आपला सहज होतो, करत बसायची गरज नाही. मला आंतरेंद्रिय हा धडा बघत बसायची गरज नाही. आता का मला तो लक्षात आला किंवा माझं वाचन झालं, मी काही शब्द सोडवले, मी काही शब्द वाचले, मी काही प्रश्न पाहिले. यस, हृदय माहिती आपल्याला, हृदय धक 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 चालू. फुफ्फुस, ज्यावर आपण सध्याला दररोज त्याला आपण काम देतोय, आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढावी म्हणून आपण योगासनातून श्वासावर अधिकाधिक भर देत आहोत. त्यानंतर डोकं, जे आपलं डोकं दिसतंय, आणि आतडे हे मध्ये, म्हणजे आंतरेंद्रिय आणि बाह्य इंद्रिय, हा जो इंद्रिय या घटकावरचा भाग तो आपल्याला इथं होऊन जातो. म्हणजे हृदय, फुफ्फुस, आतडे आंतरेंद्रिय आहे, पण डोकं हे बाहेरचा घटक, म्हणून डोकं येणार नाही. म्हणून याचा सुद्धा आपला पर्याय क्रमांक 3 हा पर्याय जेव्हा आपण परीक्षेच्या उत्तरामध्ये गोल करतो, प्रश्नपत्रिके दिल्यावर आपल्याला जी उत्तरपत्रिका मिळते, तेव्हा तो नीट गोल करायचा. कुठेही कोरं राहील असं ठेवायचं नाही, त्यांनी दिलेल्या गोलच्या बाहेर जायचं नाही. ह्या 2-3 गोष्टी करायच्या. ओके, त्याच्यानंतर माझा तिसरा प्रश्न असेल श्रेयाला. आता श्रेया, तू एकदा प्रश्न वाच आणि तुला काय वाटतं तिसऱ्या प्रश्नाबद्दल? कागद, वही, पेन, पुस्तक. सर कागद, वही, पुस्तक, ते पुस्तक पण कागदाचंच असतं, वही पण कागदाचीच असते, मात्र पेन वेगळी असते सर. कागद, वही आणि पुस्तकापेक्षा पेन वेगळी असते. कागदावर, वहीवर, पुस्तकावर पण आपल्याला लिहावं लागतं. बरोबर. पेनीने लिहिता जमते सर, पुस्तकाने लिहिता जमत नसते. बरं, मग गटाच्या बाहेर कोण आहे? कोण जाईल बाहेर? पेन. पेन म्हणजे आता कागद,
आहे कागद, वही, वहीला पण कागद आहे, पेन काहीतरी वेगळा आकार, एक पेन, आणि पुस्तक, एक पुस्तक. मग कागद, वही, पेन, पुस्तक जर विचार केला तर वही, पेन, पुस्तक हे तिन्ही घटक आपल्या दप्तरातले आहेत. कागद वेगळा करू शकतो, आपल्याला असं वाटू शकतं नाही वही तर माझ्या दप्तरामध्ये नेहमी असतात. काही जण म्हणतात, नाही माझ्याकडे कागद नाही. कागद नाही असं म्हणता येणार नाही, कारण या कागदापासून तर माझी वही तयार झाली, या कागदापासून तर पुस्तक तयार झालंय, म्हणून तो सहसंबंध लावायचा नाही. तर कागद, वही, पेन, पुस्तक यामध्ये पेन हा घटक चुकीचा आहे. हा गट, या गटामधून पेन बाहेर पडेल. अगदी बरोबर सांगितलंस तू. तिसऱ्या बरोबर आहे, दोन्ही झाले, पहिला झाला. चौथा प्रश्न मी जातोय वृंदावनीकडे. वृंदावनी तुला काय वाटतं? आवाज पोहोचतोय वृंदावनी तुझ्यापर्यंत? हो सर. हा, तुला काय वाटतं बरं चौथ्याबद्दल? आणि त्यानंतरचा प्रश्न 5 मला उत्तर देणार आहे पूर्वा. चौथ्या तुझ्या लक्षात आलं का बरं काय असेल? किंवा शिवानी तुझ्या लक्षात आलं का? सर माझ्या लक्षात आलं. नाही नाही, तू नको, तू आणि पूर्वा आताच नकोय. शिवानी तुला सांगता येईल का काय आहे हे? याचं उत्तर काय असू शकतं? नाही, ठीक आहे, मी जाते पूर्वाकडे. तुला लक्षात आलं का काय आहे यामध्ये? अरे आम्हाला तर गटात न बसणारं पद म्हटल्याचं आम्हाला शब्द माहिती पाहिजे होता, पण इथे तर अंक पण आले. असं लक्षात आलं. पण सांगू नको. आता आपण जातोय पूर्वाकडे. पूर्वाने नाही सांगितलं तर मी तुझ्याकडे, सिद्धार्थकडे, तन्मयकडे, तन्वीकडे येईल. कोण सांगू शकतो? शिवानी काय वाटतं? सर मी सांगू काय आहे ते? सर 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36 आणि 63, 8चा वर्ग होऊ शकत नाही म्हणून 63 गटात न बसणारी संख्या. तिने थोडासा विचार केला. काय विचार केला की इथं सम आहे, इथं विषम आहे, इथं सम आहे, म्हणजे सम विषम पण बसत नाही. मूळ म्हणावं तर कोणतीच मूळ संख्या नाही. म्हणजे पहा, आपण बुद्धिमत्तेचा एक घटक घेतोय पण किती विषय कव्हर करतोय. म्हणून बुद्धिमत्ता विषयाकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. तुमचे ऑटोमॅटिकली पुस्तक सगळे तयार होतील. सगळ्या पुस्तकांचा अभ्यास तुम्ही करा. मराठीचा होईल, विज्ञानचा होईल, गणिताचा होईल, वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा अभ्यास होईल. आता इथे गणिताचं काय होतंय किंवा 16 ही समसंख्या आहे पण 49 विषम आहे, पण पुन्हा विषम म्हणजे 2 विषम आल्या म्हणजे काही प्रश्न येत नाही तो की गटामध्ये कोणती संख्या बसेल, नाही चालत ते. आता मी काय विचार करेन, संयुक्त संख्या. संयुक्तचा विचार केला, सगळ्याच संख्या संयुक्त आहेत. समचा विचार केला तर 2 संख्या सम आहेत, म्हणजे सम मध्ये बसत नाही, विषम मध्ये बसत नाही, संयुक्त मध्ये बसत नाही. आता काय राहिलं? आता 2 घटक राहिले. एक वर्ग संख्या, नंबर 2 घन संख्या. वर्ग 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36, पण कोणत्याच त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर 63 येत नाही. म्हणून गटात न बसणारी संख्या म्हणजे 63. म्हणजे पद कोणतंही असू शकतं. शाब्दिक पद असेल, आकृती रूपाने असेल किंवा अंकाच्या रूपाने असेल. म्हणजे ते चित्रमय असेल किंवा शाब्दिक असेल, कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण जेव्हा संख्येच्या रूपात प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण काय लक्षात ठेवायचं? एक नैसर्गिक संख्या, नंबर 2 समसंख्या, 3 विषम संख्या, 4 मूळ संख्या, 5 संयुक्त संख्या, 6 क्रमांक वर्ग संख्या आणि 7 घन संख्या.
या 7चा जर आपण संख्येच्या रूपाने जर विचार केला तर तुम्हाला उत्तर सापडेल. त्याला विचारायचे बाबा रे सगळे सम आहेत का? नाही, एक विषम आहे, चला सापडला. थांबायचं नाही तेवढ्यावर, दुसरे आणखी टॅली करत राहायचं, दुसरे प्रश्न आणखी पाहायचे. आणखी काही नियम लागू आहे का? एका गटात सापडलं म्हणजे उत्तर सापडलं का? नाही. दुसरा आणखी कोणता नियम लागू पडतो का? तोही पाहायचा आणि मग आपलं उत्तर मिळेल. जर मी या ठिकाणी 16, 49, या ठिकाणी 81 आणि इथं जर मी दुसरी आणखी एखादी संख्या घेतली तर इथं 49, 81 आणि इथं सुद्धा एखादी विषम संख्या आणखी घेतली 121, तर सम आणि विषमचा संदर्भ नाही लागणार, कारण ते सगळे वर्ग संख्या होती. म्हणून आपल्याला तीही काळजी घ्यायची की आपण सगळ्या याच्यामध्ये त्यांना प्रत्येक साच्यामध्ये टाकून बघायचं. सम नाही, विषम नाही, मूळ बसत नाही, त्याच्यानंतर वर्ग नाही, घन कुठं तरी एका ठिकाणी ते बसत. अशा पद्धतीने शोधून काढायचं. अगदी बरोबर तुझं. आणि श्रेया कधी घाई करायची नाही, समोर त्याला वेळ दिल्यावर त्याला विचार करू द्यायचा. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा सगळ्यात मोठी चूक करतो की आपण त्यांना संधी देत नाही. शाळेमध्ये तेच होत असते. पुढच्या बेंचवर बसलेले फक्त सर मी करतात आणि मागचे विचार बॅक बेंचवर बॅक. त्याच्या मागचं कारण, काही विद्यार्थ्यांना न येण्यामागचं कारण हुशार विद्यार्थी असतात. म्हणून मला आलंय पण संधी दुसऱ्याला दिली तर त्यावेळेस त्याला विचार करू द्या. तुम्हाला 30 सेकंद विचार करायला लागला, त्याला 1 मिनिट लागेल, पण त्याला प्रयत्न करू द्या. शाळा सुरू झाल्यावर सुद्धा हेच लक्षात ठेवा, शर्मी नका. शर्मी म्हणण्याचा सगळ्यांना नंतर कंटाळा येतो आणि जे कधीच बोलत नाही ते जर थोडं बोलायला लागले तर ते सगळ्यांची पुन्हा आवडते होतात आणि तुम्ही मागे जाता. म्हणून शर्मी नको. आपण त्यांना संधी दिली, त्यांना बोलू द्या आणि त्यांना नाही आलं तुम्ही त्यांची सुलभ व्हा. अरे असं नाही, असं असते ते तुम्ही सांगा. मग बघा तुमची किंमत किती वाढते. जसं आपला अभिनव किती छान प्रकारे त्याचं काम चालू आहे आता, तशाच पद्धतीने. चला आता 5व्या आकृतीकडे मी जातोय, पूर्वाकडे. पूर्वा, आर यू रेडी? पूर्वा असेल, अबुजा असेल, कुणी किंवा शिवानी असेल. पूर्वा तुला काय वाटतं बरं? आता तिथे मी चित्र दिलेले आहे, अंकमध्ये सुद्धा चित्रच आहे. मग इथं काय असू शकतं उत्तर? सर गोल कशामुळं? का सांगायचं? सर्कल असू शकते, कारण की त्या सगळ्या शेप्सला लाईन्स आहेत पण सर्कलला लाईन नसतात. सर्कल लाईन आहे पण सर्कलला अँगल नसतात. विदाउट लाईन हाऊ इट पॉसिबल? दिस इज लाईन. वक्र कडा आपण फक्त वर्तुळाला बाजू नाही, पण वर्तुळाला जी बाजू आहे आणि गोलाला अजिबात माप नसतात, शून्य माप असतात. मग या ठिकाणी इथं आपल्याला हे जे गोल आकार दिलाय या ठिकाणी कुठेही एखादा कोपरा तयार झालेला दिसत नाही. जसं या ठिकाणी 3 बाजू 3 कोण, 4 बाजू 4 कोण, मग ते काटकोण असतील, लघुकोण असतील अथवा विशाल कोण असतील. इथं विशाल कोण 2 आहेत, लघुकोण 2 आहेत. इथं 3 लघुकोण आहेत, तर इथं 4 काटकोण आहेत. भिन्न आहे, सगळ्याकडे भिन्न आहे, पण एक सारखेपणा आहे, एक गुणधर्म सारखा आहे. तो कोणता? की याला बाजू आहेत आणि याला कोपरे आहेत. कोण आणि बाजू, कडा आणि शिरोबिंदू या ठिकाणी आहे. याही आकृतीत आहे, पण चौथ्या आकृतीमध्ये मात्र आपल्याला कुठेही कोण तयार झालेला दिसत नाही. म्हणून उत्तर आकृती जी गटात बसत नाही, गटात न बसणार पद क्रमांक 4. अगदी बरोबर, खूप छान तर्क लावला. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण विचार करायचा की नेमकं काय असू शकतं, काय केल्यानं काय होईल. आता मला तुमच्याकडूनच एक प्रश्न पाहिजे मला. ओके, तर मी पहिली संधी देतोय तन्वीला. तन्वी, एक प्रश्न तू तयार करशील, उत्तर नको सांगू. आपण एक 5 स्वतःचे तुमचे प्रश्न घेऊया आता लवकर, थोडस आपल्याकडे 8 मिनिट शिल्लक आहे.
एक प्रश्न तू तयार करशील, कोणताही विषय असू दे, मराठी घे, गणित घे, इंग्लिश घे, काहीही घे. तर एक प्रश्न काय तयार करशील तू? कोण तयार करेल लवकर? कुणाकडे तयार आहे फास्ट? पुस्तकातला नकोय, तुमच्या मनाचा. सिद्धार्थ सांगू शकतोस? पूर्वा काय असेल बरं एखादा प्रश्न? खाद्यपदार्थामध्ये घ्या, घरातल्या वस्तूमध्ये घ्या, कपड्यांमध्ये घ्या, कुठेही घेऊ शकतो आपण गटात न बसणार. वृंदावनी येस पूर्वा सांग. सांग सांग तू सांग. पूर्वा रेडी? सर सांग. मोबाईल, यस. टॅब, 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 थोडं थोडं मला ऐकायला नाही आलं व्यवस्थित. काय बोलली का? टॅब, टॅब. सर चॅट मध्ये टाकता येईल? हा हा चॅट मध्ये टाक. ओके. तर थोडं मला लक्षात आलं नाही. हा सर त्याचा आवाजच येत नव्हता. आवाज येत नाही, आवाज फार कमी येतो. यस तिने चॅट मध्ये टॅब. ओके ओके टॅब. हा पुढे लॅपटॉप, लॅपटॉप. लॅपटॉप यस. आणि कम्प्युटर. ओके. आता या ठिकाणी 1 2 3 4 घटक झालेले आहेत. सिद्धार्थ तुला काय वाटते बरं त्याचं उत्तर काय अपेक्षित असेल? नेहा तुला काय वाटतं? काय असू शकतं? टॅब. का? सिद्धार्थ तुझं म्हणणं काय? शिवानी तुला काय वाटतं? सर ह्याच्यापेक्षा टॅब सगळं आहे. हा टॅब. टॅब वाटतं बऱ्याच जणांना. बरं पूर्वा तुला तुझं म्हणणं काय आता? सर कम्प्युटर. करेक्ट. का बरं? कारण की जर का आपण मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप वर चार्जिंग केली तर ते बिना लाईटचेही चालू शकतात, पण कम्प्युटर बिना लाईटचं चालू. करेक्ट करेक्ट. आणखी त्याच्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य सांगते आपल्याला. खूप छान, खूप विचार खूप चांगला केलेला आहे. मोबाईल चार्जिंग केल्यावर बराच वेळ चालतो. टॅब मोबाईल पेक्षा थोडा मोठा आकार, तोही बराच वेळ चालू शकतो. लॅपटॉप हा सुद्धा बराच वेळ चालू शकतो. त्याच्यावर आपण बोलू शकतो, संवाद साधू शकतो. टॅबहून आपण चॅटिंग करू शकतो, बोलू शकतो. मोबाईल आपण बोलू शकतो, पण चार्जिंग केल्यावर लाईट गेली तरी बराच वेळ चालतात. पण कॉम्प्युटर लाईट गेली तर बंद पडतो. याला स्वतंत्र युपीएस वेगळं जोडावं लागतं. याचं याला इन्व्हर्टर वेगळं जोडावं लागतं. म्हणजे ते कॉम्प्युटर सोबत नसते, ते स्वतंत्र वेगळा लागतं. त्याच्यामुळं अतिशय उत्तम असा एक प्रश्न तयार केला. व्हेरी गुड तन्वी. सर सर पण त्यांनी टॅब कशामुळे मला ते कळालं नाही. टॅब म्हणजे काय? त्यांनी टॅब कशामुळे म्हणलं ते मला कळालं नाही. कोण म्हणलं टॅब? कुणीतरी म्हणलं होतं सर. हा नाही म्हणजे त्याला ते कदाचित टॅब हा शब्द वेगळा वाटला असेल, किंवा टॅब मीन्स कदाचित टॅबलेट असं वाटलेलं असू शकतं. ठीक आहे आपण समजून घेऊ. किंवा मोबाईल मध्ये काम करत ते, लॅपटॉपवर काम करत ते, कॉम्प्युटर काम करत ते टॅब नसेल असा एक समज झाला असू शकतो. ओके ठीक आहे आता समजलं असेल तर नक्की. चला एक प्रश्न चला आणखी 1 2 प्रश्न तयार करूयात. आणखी कोण तयार करतं? पल्लवी, अनुजा, कोणी सांगा. ज्याला सांगायचं ते सांगा. एक प्रश्न तयार करा, तुमच्या मनाचा प्रश्न तयार करा. निवड पुस्तकातले सोबत बसू नये, आपण आपले तयार करूया. कोण सांगेल?
तुम्हाला काय वाटतं एखादा प्रश्न स्वतःचा कसा तयार होऊ शकतो? तन्वी, सिद्धार्थ, सर मी हा सांग लवकर. हा, thank you. चमचा सर चमचा लिहू का फक्त चमचा लिहू? चमचा ओके. हा कढई ओके. हँड काय हात म्हणूया? हात हात हा आणि कप तू सांगशील लवकर स्पष्टीकरण. 3 मिनिट आहेत आपल्याकडे. आणखी एक प्रश्न झाला पाहिजे आपला. नंतर सर बोलतील 1 मिनिट. सर कारण की चमचा कढई कप हे किचनचे सर्व भाग आहे आणि हात जो आहे तो आपल्या शरीराचा पार्ट आहे. व्हेरी गुड गुड. असे प्रश्न आपल्याला सहज पडतील. सहज आपण करू शकतो. खिडकी, दरवाजा, चटई आणि भिंत असं जर घेतलं, खिडकी भिंतीशी संबंधित, भिंत खिडकीशी संबंधित, दरवाजा भिंतीशी संबंधित, चटई जमिनीवर, चटई बाहेर पडेल. अशा पद्धतीने गटात न बसणारे प्रश्न स्वतः तयार करा. आणखी एक सांगा, आपण थांबूयात मग. तन्वी, बी फास्ट. सर मी सांगू? हा लवकर. सर मी सांगू? हा, एक जण सांगा. कुणी सर, मी सांगा. हा. माऊस माऊस कीबोर्ड Yes. स्क्रीन हम्म. पुस्तक आपण बुक घेऊयात ना. पुस्तक बुक ऐक रे, बुक घेऊयात. कारण आपण इंग्लिश मध्ये लिहिलं होतं, आपण इंग्लिश मध्ये घेऊयात. ओके. माऊस, कीबोर्ड, स्क्रीन आणि बुक. काय वेगळं पडू शकेल? बुक साहजिकच आहे. बिकॉज these all 3 things are कुणाशी संबंधित आहेत? रिलेटेड विथ कम्प्युटर screen, keyboard and mouse. These 3 words are related with computer or laptop. But book is special. So our answer is book. You are right. Best. खूप छान प्रश्न. असेच आणखी प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा. आणि आज तुमची याच घटकावर आधारित, गटात न बसणारे पदवर आधारित पुस्तकातले तुम्ही फक्त पहा. पुस्तकातला प्रश्न एकही नसावा. तुमच्या मनाला पडलेले प्रश्न घ्यायचे. 4 घ्या, 4 शब्द घ्या आणि 4 शब्द पुन्हा एकदा टाईप केले की पुन्हा तेच कॉपी पेस्ट खाली करायचे आणि टेस्ट मॉसची एक टेस्ट. तर सगळ्यांचं जरी आलं तरी हरकत नाही. मिनिमम 10 क्वेश्चन्सची आज दिनांक टाका. आजची बुद्धिमत्ता चाचणी, आजचा घटक टाका, तुमचं नाव त्या ठिकाणी टाकून आपला एक टेस्ट मॉसची एक टेस्ट आपल्या ग्रुपवर आज तुम्ही पाठवून द्या. अगोदर स्वतः सोडवा. स्वतः सोडवल्यावर आपल्याला गुण किती मिळतात ते चेक करा आणि नंतरच आपण इकडे आपल्या सगळीकडे तुम्ही शेअर करायचे. तोपर्यंत शेअर नका करू. ओके. तर ठीक आहे. आजच्या या तासिकेला आपल्याला पिंपळगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आमचे मित्र विनोद देशमुख सर यांनी पूर्ण वेळ आपल्याला उपस्थिती लावली. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. थँक्यू सर. तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा संदेश सुद्धा पाठवला आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी नेहमीच हितगुज साधण्यासाठी तुम्ही उपस्थित असता. मुलांशी गप्पामध्ये विद्यार्थी जे काम करत आहेत, मग ते माझ्या शाळेचे असतील किंवा अन्य शाळेचे, अन्य जिल्ह्यातील, राज्यभरातील कुठले छानपैकी ते काम करत आहेत, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. या प्रकारावर तुम्ही आजचा एक घटक 10 प्रश्न असतील, 10 तुम्ही स्वतः छानपैकी तयार करा आणि एकच लक्षात ठेवा की ही चाचणी तयार करताना सगळे विषय त्याच्यामध्ये येऊ द्या. मराठी येऊ द्या, गणित येऊ द्या, इंग्रजी येऊ द्या, परिसर अभ्यास 1 येऊ द्या, परिसर अभ्यास 2 येऊ द्या. सगळ्या विषयाशी संबंधित 2-2 प्रश्न. म्हणजे